नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या इंग्लिश विषयातील रायटिंग स्किलमधील इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पाहणार आहोत. हा प्रश्न सेक्शन 3 मधील क्वेश्चन नंबर 4B मध्ये सब क्वेश्चन्स 3rd मध्ये विचारला जातो. तर हा प्रश्न कशा प्रकारे विचारतात पाहूयात. प्रिपेअर अ सेट ऑफ क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू अ वुमन इन अन ओल्ड एज होम. इथे एक्झाम्पलसाठी एखाद्या अनाथाश्रमातल्या वयस्कर स्त्रीचा तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स सेट कराल ते प्रिपेअर करायचे आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे एक्झाम्पल्स विचारू शकतात की एम-पी-एस-सी एक्झामिनेशनमधल्या टॉपरचा किंवा एखाद्या सिंगरचा किंवा सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू घ्या आणि सेट ऑफ क्वेश्चन्स करा. तर याचे उत्तर पाहूयात कशा प्रकारे आपण लिहिलेले आहेत. तर उत्तर लिहिण्याआधी क्वेश्चन्स फक्त आपल्याला लिहायचे आहेत त्यामध्ये, आणि क्वेश्चन्ससुद्धा आपल्याला ॲटलिस्ट 8 क्वेश्चन्स लिहायचे आहेत. क्वेश्चनसुद्धा कसे असले पाहिजेत, पोलाईट असले पाहिजे, ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळेल, आणि प्रत्येक क्वेश्चन्सला असे नंबरिंग दिले पाहिजे. आणि नंतर आपल्याला क्वेश्चन्स हे एकानंतर एक लिहायचे आहेत. एक प्रश्न इथं एंड झाला तर दुसरा प्रश्न इथून स्टार्ट करायचा नाही, खालून स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिंपल क्वेश्चन्स हे सर्वप्रथम लिहायचे आहेत. तर चला पाहूयात कशाप्रकारे हे प्रश्न आपण विचारणार आहोत. व्हॉट इज युअर नेम अँड हाऊ ओल्ड आर यू? हाऊ लाँग हॅव यू बीन हिअर? What were your feelings when you first came here? Do you get the needed medical attention here? How do you find the other inmates here? How is the food here? How do you spend your time? Do you get many visitors? तर फक्त आपल्याला प्रश्नच लिहायचे आहेत, उत्तर अजिबात लिहायचे नाहीत. अशा प्रकारे सिम्पल्स 8 क्वेश्चन्स मी इथे लिहिलेले आहेत. तुम्ही देखील बोर्ड एक्झामिनेशनमधील जो काही विषय देतील, तर इथे ओल्ड एज होम विचारलं आहे तर तिथे कोणतंही एक्झाम्पल्स असू शकतो. तर अशा प्रकारे सिम्पल्स क्वेश्चन्स तयार करा. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.